नागपुरात 2 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद। सोमलवार शाळेचं मैदान झालं जलमय, तर नरेंद्रनगर गिट्टी खदान भागामध्ये साचलं पाणीच पाणी। वाहतूक संथ गतीनं सुरू। दिल्लीतील आंदोलकांवरील FIR मागे घेण्याचं दिल्ली पोलिसांचं CJPला आश्वासन। आंदोलकांवरील गुन्हे आज मागे घेतले जाणार। CJPच्या सौरव दास यांची माहिती। आंदोलक विद्यार्थ्यांवरील FIR संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। महाराष्ट्रासह 7 राज्यांना नोटीस, तर ज्यांचे जुने क्रिमिनल रेकॉर्ड नाहीत त्यांना अटकेत ठेवू नये। तपास सुरूच ठेवावा, पण दंडात्मक कारवाई नको। सुप्रीम कोर्टाचे निर्देश। जेनझी भारताचं भविष्य, पण सध्या त्यांनी कुणी काहीच म्हणू शकत नाही। तर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं विधान, कितीही काम केलं तरी पोलिसांनाच शिव्या बसतात। नांगरे पाटलांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये CET परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून शिक्षकांचा व्हिडिओ पोस्ट। CET परीक्षेमध्ये टॉपर असणाऱ्यांना 12वी बोर्ड परीक्षेमध्ये 50 ते 60% गुण असल्याचा दावा। पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं CET सेलकडून खंडन, तर CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आरोप फेटाळले। CET सेलची आझाद मैदान आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार। पुण्यामध्ये रंगणार ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। संमेलनाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉ. शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवार यांची भेट, तर पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर झालेल्या भेटीमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना आलं उधाण। मात्र पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या। तडीपारीची कारवाई करा, पण जेलमधून बाहेर काढा। डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेची हायकोर्टाकडे गयावया करत धाव, तर हव्या त्या अटी लावा, पण जामिनावर स्थगिती उठवा, म्हात्रेंची मागणी। राज्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा आणि पावसाचा इशारा, तर अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा येलो अलर्ट जारी। गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाला। मुंबईला मे 2027 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला उपलब्ध। मुंबईकरांना मिळाला दिलासा। पंतप्रधान मोदींचा फेसबुकवरून काढून टाकलेला व्हिडिओ मेटाकडून पुन्हा रिस्टोअर, तर तांत्रिक बिघाडांमुळे व्हिडिओ चुकून हटवल्याचं मेटाचं स्पष्टीकरण। 23 जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी शेअर केला होता व्हिडिओ। हॉर्मुझ सामुद्रधुनीवर अद्याप आमचंच नियंत्रण। अमेरिकेबरोबर पुन्हा चर्चा करण्याची इच्छा आमची नाहीये, इराणची भूमिका, तर अमेरिका हल्ला करत नाही तोपर्यंत आम्हीही हल्ले करणार नाही, इराणकडून स्पष्टीकरण।